आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे विद्यार्थी शिक्षक बनणार आहेत, जे उमेदवार शिक्षक बनणार आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तसेच जे विद्यार्थी डीएड बीएड करत आहेत आणि जे भावी शिक्षक बनणार आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचा हा विषय असणार आहे. आणि तो विषय म्हणजे काय, तर हा विषय आहे आंदोलनाचा विषय. विद्यार्थी मित्रांनो, मग आंदोलनाच्या मागण्या काय असणार आहे, आंदोलनाची गरज काय आहे, आणि हे आंदोलन कोण करणार आहे, कुठे आहे, आपली भूमिका काय असणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे की नाही आहे, या सर्व गोष्टींचा लेखाजोखा किंवा सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट्स असतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की टेटचा रिझल्ट लागून 5 ते 6 महिने झालेले आहेत आणि यामध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे. यात विद्यार्थी मित्रांनी किती तर 1,80,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. परंतु पुढची प्रक्रिया अजूनही झालेली नाही. त्यात नवीन GR आलेत. या GRचा आपल्याला फायदा चांगला होणारही आहे, परंतु काही जे निर्णय आहेत ते निर्णय चुकीचे आहेत, ज्यामुळे आपलं नुकसान सुद्धा होऊ शकते. अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आपल्या असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 10 तारखेला आझाद मैदानावरती आंदोलन आहे. हा एल्गार आंदोलन आहे. हा एल्गार आंदोलन शिवनिटी फाउंडेशन जे आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमाने बालूसा माने आणि त्यासोबतच इतर जे काही त्यांची टीम आहे, या टीमच्या माध्यमातून वेळोवेळी त्या विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात. या संदर्भात आपल्याला एक सांगू इच्छितो की आंदोलन ही कोणाचंही असो, परंतु भूमिका कोणाची आहे त्या आंदोलनात, तर आपल्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. तळागाळातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांची, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जे काही मागण्या आहेत त्या मागणीला धरून या ठिकाणी आंदोलन असणार आहे. त्यामुळं आपला सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा असणार आहे. यानंतर जे आपले जे युवा जे न्यायालयीन जे काही आपली संघटना आहे, जे संदीप कांबळे सरांची आहे, त्यांचं सुद्धा आंदोलन असणार आहे. सोबतच तुषार देशमुख सर आहेत, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन हे पुणे इथे आहे. आणि या आंदोलनात जे पुण्यातील विद्यार्थी असेल तर ते पुण्याला त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. अशा विविध ठिकाणी जे काही आंदोलनं होणार आहेत, धरणे आंदोलन होणार आहेत आणि अधिवेशन सुद्धा आहे, तर या आंदोलनाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी जाणं अपेक्षित आहे. कारण लढा हा एका विद्यार्थ्याचा नाही, लढा हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांचा लढा आहे, भावी शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांचा लढा आहे. आणि यासाठी आपण सर्वांनी जाणं अपेक्षित आहे. मागण्या कोणत्या आहेत, तर जे काही 50 प्रिफरन्स आपल्याला लॉक करता येणार आहे, तर जे म्हणजे लिमिटेड जे काही आपल्याला प्राधान्यक्रम देता येणार आहे, हे अनलिमिटेड करण्यात यावं, अमर्याद करण्यात यावं, ही महत्वाची मागणी त्या ठिकाणी आहे. नंतर संच मान्यतेचं अजूनपर्यंत फायनलाइज काहीच झालेलं नाहीये, म्हणजे डेट पे डेट, तारीख पे तारीख असं होत आहे. त्यात जी याचिका आहे ती याचिकामुळे स्टे येऊ शकते का, हा दुसरा मुद्दा झालेला आहे. परंतु जे काही 31 मार्च पर्यंत हा फायनल रोस्टर कंप्लीट व्हायला पाहिजे आणि त्यानुसार या भरतीचा रोडमॅप या सर्व शासनाने देणं गरजेचं आहे, शिक्षण विभागाने ते देणं गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मागणी असणार आहे. नंतर आपल्या विद्यार्थ्यांकरिता ज्या काही इतर आस्थापना आहेत, कोणत्या इतर मागास व बहुजन कल्याण विभाग आश्रमशाळा, आदिवासी आश्रमशाळा, समाज कल्याण निवासी शाळा, अशा विविध ज्या शाळा, कटक मंडळाच्या शाळा, या सर्व ज्या काही शाळा आहेत, शिक्षणासंदर्भातील जेवढे काही शाळा आस्थापना आहेत, यांच्या सर्व जागा ह्या पवित्र पोर्टलमध्ये याव्यात, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. 2022 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिली त्यांना सुद्धा संधी मिळत आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पेशा भरतीमध्ये जी संधी मिळत आहे, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ज्या जागा खाली राहणार आहे, शिल्लक राहणार आहे, त्या मात्र 2025 मधून भरावं, ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. नंतर ज्या रोस्टर कंप्लीट केल्यानंतर जे काही संच मान्यतेतून जे काही आपल्याला पदं येणार आहेत, त्या जाहिराती येणार आहेत, नेमका किती पदं आहेत, या पदाच्या 90% ते 80% नाही, तर हे 100% जागा ह्या भराव्या, ही सुद्धा आपली मागणी असणार आहे. आणि हे 2025 मध्ये भरण्यात यावं, अशी सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. नंतर इतर जे मागण्या आहेत, कंत्राटी शिक्षक भरती, जे कंत्राटी शिक्षक भरतीच्या माध्यमातून जे काही शिक्षक भरली जातात, तर याचा विचार न करता आपण संपूर्ण भरती संपूर्ण पद जर आताच तुम्ही रिक्त दाखविलेत, तर हे पद याच भरतीत भरावं, असं सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. अशा पद्धतीने या ज्या मागण्या आहेत
ह्या सर्व मागण्या आपल्या सर्वांसाठी असणार आहेत आणि यासाठी जे विद्यार्थी भावी शिक्षक होणार आहेत, ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जे सध्या सेकंड इयरला असतील, जे फर्स्ट इयरला असतील, असे विद्यार्थी सुद्धा या आंदोलनाला येणं अपेक्षित आहे आणि त्यांनी यायचंच आहे. का तर कारण हा लढा एकट्याचा नाही किंवा शिवयुनिटी फाउंडेशनचं नाही किंवा एका तुषार देशमुखचं नाही किंवा एखाद्या संदीप कांबळेचंच नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रातील भावी शिक्षक होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठीचा असणार आहे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी जो आंदोलन असेल त्या आंदोलनाला अपेक्षित म्हणजे जाणं गरजेचं आहे. आता पुण्यात होणारं आंदोलन हे पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. पुण्याच्या भोवतालचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी, विदर्भातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपेक्षित असणं गरजेचं आहे. आमच्यासारखी लोक त्या ठिकाणी जाणार आहेत. सोबतच आझाद मैदानावरती आपल्याला जायचं आहे. पुन्हा 11-12 तारखेला पुन्हा त्या ठिकाणी संदीप कांबळे सरांच्या माध्यमातून, त्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा येणार आहे आणि सर्वांनी अपेक्षित काम केलेलं आहे. ज्या आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणती संघटना काय काम करत आहे. सर्वजण आपल्यासाठी लढत आहेत आणि आपल्याला न्याय मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग हिवाळी अधिवेशनातला संदीप कांबळे सरांच्या आंदोलनानंतर आलेले GR असतील, या सर्व ज्या बाबी आहेत सर्व आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळं आम्ही पण येतोय, आपण सुद्धा त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. हा व्हिडिओ आपल्या जेवढे काही विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल किंवा इतर उमेदवारांचा ग्रुप असेल त्यांना सर्वांना शेअर करा. D.Ed B.Ed कॉलेजेसचे ग्रुप असतील त्यांना शेअर करा, कारण ते सुद्धा विद्यार्थी पुण्यात असतील, मुंबईमध्ये असेल तर या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. आमचा सुद्धा पाठिंबा आहे, आपल्या संघटनेचा सुद्धा पाठिंबा आहे, आपल्या नेचर फाउंडेशनचा सुद्धा आपल्या सर्व आंदोलनाला पाठिंबा असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा हे सर्वांना आवाहन करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकला जॉईन व्हा, त्यावरून मला संपर्क तुम्ही साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.